राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। वासुदेव हरि वासुदेव हरि वासुदेव हरि। सद्गुरु वामन बाबा महाराज, सद्गुरु सावळाराम बाबा महाराज की, गुरुवर्य वासुदेव महाराज की, सब संतन की जय। ओम पार्थाय प्रतिबोधिता भगवता नारायणं स्वये, व्यासेन ग्रंथिता पुराण मुनिना मध्ये महाभारत। मृतवर्षने भगवती मष्टम दशाध्यायिनी, वं त्वानुसनिग्धानि भगवद्गीते भवद्वेषिणी। नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे, पुल्लार विजयत पत्र नेत्रम। एनं त्वया भारत तैल पूर्ण, प्रज्वलित ज्ञानमय प्रदीप्तम। प्रपन्न पारिजाताय स्तोत्र वैकिकपाने, ज्ञान मुद्राय कृष्णाय गीतामूर्तद्वे नमः। सर्व उपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदना, पार्थावत्स सुधीर भोक्ता दुग्धगीतामृतमत्। वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं, देवकी परमानन्दनं कृष्णं वन्दे जगद्गुरो। भीष्मद्रोणतटा जयेन्द्रतल गान्धारी नीलोत्पला, शल्यग्रहतिकृपेन वनी कर्णेन वेलाकुला। आश्वस्तामविकर्णघोरमकरा, दुर्योधना वर्तते सोत्तीर्णं खलु पाण्डवरनदी, कैवर्तका केशवा। पराशरे च सरोजममलं गीतार्थगन्धोटकं, नानाख्यान हरिकथा सम्बोधिना बोधितं। लोके सज्जन शटे पद हरर पेप्यामानं मुदा, भयद्वाज पंकजं कलिमल प्रशंसिना शेषं। मूकं करोति वाचालं पंगुलगयते गिरिं, यत्कृपातमं वन्दे परमानन्दनं माधवं। यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुता स्तुवन्ति दिव्यैस्तवे, वेदे साङ्गपदक्रमुनिषदि गायन्ति ये सामगा। ध्यानव्यवस्थिने तदेन मनसा पच्यन्ति योगिनो, यशातविदो सुरसुरगणा देवाय तस्मै नमः। देवाय तस्मै नमः, देवाय तस्मै नमः। ज्याची केली स्मरण वै सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्री गुरु चरण ते नमस्कारुण्याता। श्री गणेशाय नमः, श्री गोपाल कृष्णाय नमः, श्री पांडुरंग रुक्मिणीये नमः। महात्मनस्तु मा पार्थ दैवी प्रकृतिमाश्रिता, भजन्यो मन्यसो ज्ञात्वा भूतादिवैहम्। जे ज्ञान गंगे नहाले, जे ज्ञान गंगे नहाले, पूर्णता जेऊन धाले, शांतीशी आले पालवनवे। मग वाढतेने प्रेमे
माते भजते महात्मे परी दुजेवेन मनोधर्म शिवलेची नाही. ऐसे मीच होनी पांडवा करती माझी सेवा नवलाव सांगावा ऐका तो असो. आज आपल्या गावामध्ये हरिनाम सप्ताह आहे आणि बोलता सप्त्याला 30 वर्ष झाली बरं का. या 30 वर्षामध्ये बरं का ज्या वास्तूमध्ये आपण आहोत बरं का, ही वास्तू लेकरी आबाचं आणि आपल्यावर असलेलं प्रेम भगवंताकडे आपण प्रार्थना करू. देवा त्यांना अतिशय उत्तम गती अशी द्यावी ही प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे बरं का दरवर्षी बरेच आपलीच माणसं आपल्याला सोडून जातात बरं का. सगळ्यांची नावं घेणं शक्य नसल्यामुळं बरं का सगळ्यांच्या ठिकाणी भगवंताकडे प्रार्थना करीन, त्यांना पण भगवंतांनी सद्गती द्यावी अशी प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे आत्ता गावामध्ये जे काही साधक आहेत, जे देवाच्या मार्गामध्ये निघालेले आहेत, त्या सगळ्यांना नमस्कार करतो आणि आपल्या सेवेकडे येतो बरं का. त्याचा खरा मुद्दा असा आहे, 30 वर्षापूर्वी इथे देव आलाने हाणावा लागला बरं का. शास्त्र सांगतो तुम्हा आम्हाला कर्माने यावं लागतो. आपले कर्म बरं का, केले कर्म त्याची केल्या कर्माचं रूप म्हणजे हे आपल्याला जन्म मिळतो बरं का. साधू संतांना प्रार्थना करावी लागतो आणि देवाला मात्र हाणावा लागतो. आणि देव ज्या दिवशी आपल्या गावात आला बरं का, त्या दिवसापासून आजपर्यंत आपल्या गावामध्ये कशी भक्ती, ज्ञान, वैराग्य आणि धर्म हे गंगेचे पात्र आपल्याकडे आले बरं का. एकाच बरोबर सगळे येत असतात, ध्यानात ठेवा बरं का. कारण महाराज सांगतात पुढे भक्तीने धरल्या हाती ज्ञान वैराग्य धर्म येती बरं का. ज्ञान वैराग्य धर्म देवाला का देवाच्या सगळ्या सोयी कराव्या लागतात. देवाला काय आवडतो बरं का, आवडे देवासी ऐका प्रकार नामाचा उच्चार. देवाला बाकी काही ना लागत बरं का. तिथे नामस्मरण पाहिजे. मग नामस्मरण पाहिजे आणि नामातच आपल्याला काय होतो, ईश्वरापर्यंत जाता येते. म्हणून 9व्या अध्यायावली मला वाटतं 189 क्रमांकाची 190 क्रमांकाची ओवी आहे 9व्या अध्यायातली बरं का. त्याच्यामध्ये भगवंत सांगतात जे ज्ञानगंगे न्हाले पूर्णता होऊन धाले आणि शांतीशी आले पालव नव्हे. महाराज सांगतात बरं का, ह्या जगामध्ये तुम्ही आम्ही आलो तो संसारामध्ये जन्माला आलो आणि संसारामध्ये जन्माला येत असताना संसाराची भाषा आपल्याला कधी कळते ऐका. आपण लहान असतो, आपल्याला काही कळत नाही. त्यावेळेला फक्त आपल्याला आईबा एकच पिसे, आई वडील सांगेल तेवढंच आपल्याला कळतं. पण ज्या वेळेला आपलं लग्न होतो, आपल्याला काही ज्ञान होतो आणि एकाच दोन काही आपत्ती होतात आणि त्यावेळेला घरामध्ये पती पत्नीचा संवाद होतो बरं का. त्या संवादाला असं म्हटलं जातं बरं का, कारण तो संसार आहे आणि संसारामध्ये करकर चालू असते
आणि ती करकर ज्या वेळेला होते ना, दोघांमधला संवाद होतो, त्यावेळेला देव असतो. देव कधी असतो? दोघांच्या मधली करकर होते. काय करकर होते? अरे हे असंच आहे, त्यांना कळलेलं असतं. संसार कसा आहे बरं का, रच्या पुढे ढ, रडा रड, त्याचं नाव संसार आहे. आणि ज्या वेळेला दोघांना तो कळतो आणि कळाल्याच्या नंतर बरं का ते विचार करतात का हा संसार अनंत जन्मापासून या संसारामध्ये आपण आलेलो आहोत. आणि अनंत जन्मामध्ये काय करतो? संसार संसारालाच पाहतो, पण कधी सुद्धा आपण दुसऱ्याकडे पाहत नाही, कारण आपलं कसं होईल. पण ज्या वेळेला महात्मे सांगतात कधीतरी तू मागे वळून बघ, आणि मागे वळून बघितल्याच्या नंतर कोणीतरी आपल्याला हाक मारतो बरं का. काय हाक मारतो बरं का? कारण हे शरीररूपी जे झाड आहे ना, या झाडावर जीव पक्षी आहे आणि शिव पक्षी सुद्धा आहे. जीव पक्षी विषय भोगतो, संसार भोगतो, पण शिव पक्षी आहे ना, तो अमृत खातो. आणि कधीतरी यांचा दोघांचा संवाद होतो, एकमेकाला विचारलं जातं तू कोण आहेस? आणि तो शिव सांगतो अरे बाबा मी शिव आहे. कित्येक वेळा तुला सांगण्याचा प्रयत्न केला, पण तू विषय कधी सोडले नाही बरं का. कारण विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे, न कडू विषय तो जीवाशी गोड झाला. याचं कारण पण या भाषा पटत नाही. ते शिवलीला अमृतातला 15व्या अध्यायातली कथा आहे. आणि मग तो विचारतो मी काय केलं पाहिजे बरं का. आणि मी काय केलं पाहिजे बोलल्याच्या नंतर बरं का त्याला बोध दिला जातो बरं का. आणि बोध दिल्याच्या नंतर त्याही साईडला रस्ता बदली कर. आपण बोलतो ना, आसोनी संसारी जीवा वेगो करी, वेदशास्त्र भारी बाह्य सदा. संसारात राहून सुद्धा आपल्याला कुठंतरी चुकल्यासारखं होतो. आता मी याच्या पुढे जेवढी भाषा बोलणार आहे ना, ही पारमार्थिक विषयाला लावायची बरं का, संसाराला नाही. कुठेतरी आपला अंतःकरण काय होतो? त्रस्त होतो, दुखतो, चंचल होतो, आपल्याला बरं वाटत नाही. आणि बरं वाटत नाही त्यावेळेला आपण शोधाशोध करतो बरं का. काय शोधाशोध करतो? काय मी उद्धार पावेन कृपा करील ऐसे सांगा तुम्ही संत जन. कोणाला तरी विचारतो का तुम्ही मला सांगा माझा उद्धार कशात आहे. आपण संसारी आहे, संसारी माणसाचा उद्धार व्हायला वेळ लागतो का? कारण नाथबाबांचं एक म्हणणे, आधी संसार करावा नेटका, मग परमार्थ विवेका. संसारात ज्या तुम्ही आलात ना, तो संसार तुम्ही केलाच पाहिजे. कारण तुमचा जन्म या संसारामध्ये, आणि संसार तुम्हाला जर त्यागाचा असेल तर काय केलं पाहिजे? संसाराच्या नावे घालून या शून्य, वाढता पुण्य धर्म केला. मग संसाराच्या नावे शून्य घालणं म्हणजे काय? संसार ही ढकलगाडी आहे, शास्त्र सांगते बरं का. तर हा संसार कोणाचा तरी होता, आज कोणाचा तरी आहे, आणि उद्या तो कोणाचा होणार आहे. संसार आपला होत नाही, पण आपल्याला वाटतो तो माझा आहे. मग त्यावेळेला ज्या वेळेला तो साधक दशेमध्ये येतो, आणि साधक दशेमध्ये आल्याच्या नंतर काय करतो? विचाराला जातो. आणि विचाराला गेल्याच्या नंतर कोणीतरी त्याला भेटतो. याला काय म्हणतात? पूर्व पुण्य सुकृत लादलो आजी पावलो बरं का. पूर्व सुकृत
पुण्य पावलो आजी प्राप्त झालो या ठाया. आता विचार करा, हे मंदिर आहे, या मंदिराचं हे काय आहे? प्रांगण, हा वाडा आहे. सोप्या शब्दात, साध्या शब्दात सांगतो तुम्हाला बरं का, जी आपल्याला भीती आहे, भीती मेल्यानंतरची, ती भीती काढून टाकतो मी एका शब्दात. जो या मांडवात आला, ज्यांनी इथलं आचरण केलं, तो निर्विवाद वैकुंठाला गेला. बरं का, काय गेला? तो इथला लागू झाला. फक्त त्यांनी काय केले पाहिजे? व्रत सांभाळले पाहिजे. त्याला काय म्हणतात? विठ्ठल मात्रा ज्यांनी घ्यावी त्यांनी पत्ते सांभाळावे. बरं का, स्पष्ट शब्दात लिहून देतो तुम्हाला का तो इथे आला तो वैकुंठाचाच झाला. फक्त पत्ते सांभाळायची आहेत. मग ही पत्ते सांभाळायची म्हणजे नक्की काय? बरं का, या भगवंतानी बरं का अर्जुनाची पण हीच भाषा आहे. बरं का, अर्जुनाची भाषा असल्यामुळं अर्जुनाला अगोदर अंतःकरणामधून तो नाराज झाला. भीष्माचार्याने पहिला बाण ठेवला. दुसऱ्या अध्यायामध्ये बरं का भगवंतांनी त्याला सांगितलं, असं नाराज होऊन चालणार नाही. या मृत्यू लोकामध्ये मृत्यू आटले. जातस्य ध्रुव मृत्यू जन्म मृत्युश्चे तस्मात् परिहार्थाय न शोचती न हर्षची उपजेते नाशे नाशिले पुनरुपी दिसे हे घटिका यंत्र परिभ्रमे का. बघा, जो इथे येतो तो मृत्यू घेऊनच जातो. नाही, आपल्या कपाळावर ऐका, आपल्या कपाळावर मृत्यूची तारीख लिहिलेली आहे आणि त्या दिवशी आपण मग हा मृत्यूचा जो फेरा आहे हा चुकवता येईल का आपल्याला? मग साधक दशा सांगते, तुम्ही काय करा? रस्ता बदली करा. बरं का, धर्मराजाला केलेला उपदेश आहे, आकाशवाणीने धर्मराजाला केलेला उपदेश आहे. धर्मा, हा रस्ता बदली कर. काशी विश्वेश्वराला नमन करून भेट. भगवंत सांगेल तेच कर, अविद्येला धरू नको. किती सोपं सांगितलं. हा रस्ता धर्म बदली कर म्हणजे संसाराचा रस्ता सोड. काशी विश्वेश्वराला नमन करून भेट. बरं का, नमस्कार करून भेट. त्याला आपण काय बोलतो? तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. बरं का, मग इथे आपण काय केलं पाहिजे? काय बोलतो? तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. मग अपेक्षिली पुसले, सांगितले वहिले. एकदा का आपण त्यांच्या चरणाजवळ गेलो ना का मग ते आपलेसे करतात. बरं का, आणि पुढे काय सांगितलं? अविद्येला हाती धरायचं नाही. तुम्हाला वैकुंठात जायचे आहे आणि वैकुंठात जात असताना अविद्या चालत नाही. तिथे अविद्या चालत नाही, तिथे विवेक चालतो. बरं का, तिथे सहनशक्ती करावी लागते. बरं का, कितपर्यंत? आपले डोळे पांढरे होईपर्यंत एवढी सहनशक्ती करावी लागते. आपण बोलतो असं का, असं का, तत किम, तत किम. बरं का, ऐका बाबा, बसा. आणि माणूस बरं का सहनशीलता करत नाही, तो लगेच प्रश्न उत्तर तयार करतो, पण सहन कर. बरं का, मग हे सहन करीत असताना अविद्येला हाती न धरावे आणि देव सांगेल तेच करावं. देव काय सांगतो? देव प्रत्येकाला हे सांगतो, तुझं व्हावा आहे देव तरी सुलभ. हा, आता तुम्ही विचार करा, तुम्ही भगवंत देव व्हा असं का बोलतो? याचा विचार आपण केला पाहिजे. याचा सत्य विचार असा आहे, तुम्ही देवच आहेत. तुम्ही कोण आहात? देवच आहात. मग जे देव येते का, जे देव होऊ म्हणते ते का ना होती, तरी चित्ती का ना धरावे. पण माणसाला विसर पडलाय. विसर कसा पडला ते सांगतो तुम्हाला. बरं का, विसर अशा प्रकारचा पडलेल्या माणसाला का माणसाला काही गोष्टी अजिबात कळत नाही. का कळत नाही? तो देव आहे. बरं का,
कृतायुगामध्ये आपण भगवंताच्या बरोबर आहे. कृतायुगामध्ये देवाने आपल्याकडून काय केलं, ध्यानधारणा करून घेतली. त्रेतामध्ये आपल्याकडून यज्ञ केला, द्वापारमध्ये पूजन केला आणि देवानी सांगितलं आता कलियुगामध्ये जा, फक्त दर्शन घ्यायचे आपल्याला. मग हे कलियुग म्हणजे काय माहिती आहे का? याला काय म्हणतात? या कलियुगाला मृत्यूलोक म्हणतात, याला कलियुग म्हणतात. आणि साधकासाठी प्रसाद आहे. केलेल्या 3 जन्माच्या सेवेचा प्रसाद, मोक्ष नाव प्रसाद घेऊन आपल्याला आपल्या मूळ स्वरूपामध्ये जायचे. कुठे जायचे? ईश्वरापर्यंत जायचे बरं का. आणि ह्या गोष्टीला स्वरूप देताना माऊलीची भाषा आहे बरं का. कोणाचे घर हा देह कोणाचा, कोणाचे घर कोणाचा देह, आत्माराम त्याचा तोची जाणे, मी त्वा विचार विवेक शोधने, गोविंदा माधवा याच देई, देई दाता ध्यान त्रिपुटी आगळा सहस्रदळी, उगवला सूर्य जैसा, ज्ञानदेव म्हणे नयनाच्या वाती, या नावे रूपे ते तुम्ही जाणा. माऊलींनी स्पष्ट शब्दात सांगितले, कोणाचा घर हा देह कोणाचा, आत्माराम त्याचा. याचा अर्थ अनुमान संधान असं दिसतं. या आत्मारामाने आपल्याला इथे टावलेलं आणलेलं बरं का. आत्माराम त्याचा तोची, मी तू हा विचार विवेक शोधना, मी कोण आणि तू कोण बरं का. इथेच मोठी गडबड आहे बरं का. इथे आपल्याला कोण फसवतो बरं का? माया फसवतो, मी आणि तू बरं का. ह्या शब्दाची मोठी गंमत आहे, सांगतो तुम्हाला ऐका. आपलं आता आपण काय करतो, ठेविल्या नावे ओ देत उठत असे, हे नाव आपलं नाही बरं का. आपलं खरी नाव काय माहिती आहे का? आपण जन्माला येतो बरं का. आपण जन्माला येतो त्यावेळेला विचारलं जातं काय भूत झाले, मुलगा झाले का मुलगी झाले. सुरुवातीला आपल्याला भूत संज्ञा आहे बरं का. त्याच्यानंतर आपण लग्नाचे होतो आणि ज्या वेळेला आपण लग्नाचे होतो ना, आपण मुलगी बघायला जातो का मुलगा बघायला जातो, त्यावेळेला विचारलं जातं वस्तू कशी आहे. बरोबर आहे ना? मुलगा कसा आहे, मुलगी कशी आहे, वस्तू कशी आहे असं विचारलं जातं बरं. आणि मृत्यू झाल्याच्या नंतर जन्मजय राजांनी प्रश्न केला वैशापूर ऋषीला, सांगा ऋषीवर्या, आमचे जे ऋषी गेले ते कुठे आहेत? म्हणजे आपले आई बाप, आपलं नाव ऋषी आहे, अगोदर भूत आहे, नंतर वस्तू आहे आणि शेवटी आपलं नाव काय आहे? ऋषी आहेत. आपण ऋषी तुल्य आहोत. म्हणून एवढे जन्म माणसाचे मिळालेत आपल्याला, एकच जन्माचा संधान लागत नाही. आणि मग भगवंत जन्मजय राजाला वैशापूर ऋषी सांगतात, मी तू हा विचार विवेक शोधने, गोविंदा माधवा याच देई, दे दाता ध्यान त्रिपुटी आगळा, सहस्रदळी उगवला सूर्य जैसा, ज्ञानदेव म्हणे नयनाच्या वाती, या नाव रूपे ती तुम्ही जाणा. तुम्ही तुमच्या डोळ्याकडे बघा, तुमच्या डोळ्यात ज्योत आहे का? आहे पण म्हणता येत नाही, नाही पण म्हणता नाहीत. ज्योत दिसत नाही पण दृष्टी मात्र. मग याचं विज्ञान केलं. विज्ञानाने सांगितलं डोळ्यामध्ये हाड नाही आणि मांस सुद्धा नाही. आलं का लक्षात? या डोळ्यामध्ये हाड पण नाही आणि मांस पण नाही, पण आपल्याला दिसते ना. मग साईबाबाला विचारलं बरं का. आणि साईबाबांनी प्रत्यक्ष दीपवालीच्या दिवशी पाण्यावरील ज्योती काय केल्या? हा दृष्टीचा आहे बरं का. आजी दृष्टीचा बदल झाला गे माये, देखील पाय विठोबाचे, तो मजवावा तो मजवावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. तो पांडुरंग आपल्याला व्हावा अशी ज्याची इच्छा आहे. नाही तुम्ही पांडुरंग आहेतच,
ही पांडुरंग अवस्था जर तुम्हाला प्राप्त करायची असेल तर त्याला काय करावं लागेल? ज्ञानगंगेमध्ये यावे लागेल बरं का. जे ज्ञानगंगे न्हाले पूर्णताहुनी धाले, शांतीशी आले पालव नवे. मग हे ज्ञान म्हणजे काय बरं का? ते ज्ञान पैगा बरवे, जरी मण्याती आणावे, तरिया संतासी बजावे, सर्वस्वेसी तनु मनु जीवे, चरणासी लागावे. काय सांगितलं या ठिकाणी? तुम्ही या ज्ञानगंगेमध्ये या बरं का. आता ज्ञानगंगेमध्ये यायचं तर आपण सध्या कुठे आहोत? आपण सध्या कुठे आहोत? संसाराच्या काठावर उभे आहेत. संसार कसा आहे? संसार दुःख मूळ, चौकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. संसार कसा आहे? तळमळीचा आहे. संसारामध्ये आनंद नाही. पण एकदा ज्ञानगंगेमध्ये तुम्ही न्हायलेत ना, ज्ञानगंगेमध्ये एकदा तुम्ही आंघोळ केली, स्नान केला, तर माऊलीची भाषा बदली झाली. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार बरं का. आजी संसार सुपळ झाला गे माये, देखीले पाय विठोबाचे, तो मजवावा तो मजवावा, वेळोवेळा भावा पांडुरंग. संसार फलद्रूप होतो, पण संसार कधी फलद्रूप होईल? ज्ञानगंगेमध्ये आल्याच्या नंतर. मग ज्ञान म्हणजे काय बरं का? ज्ञान दाखवतं बरं का, नाम आळवतो. आणि बरं का, ज्ञानाची सगळ्यात परिभाषा आपण प्रल्हादाला विचारू. आपल्याला माहित आहे प्रल्हादाच्या वडिलांनी कधी नाम घेऊ दिला? हां, पण नारदांची कृपा असलेले नाव आहे का? शांदा मार्क म्हणून प्रल्हादाचे गुरुजी आहेत, ऐकलं का? शांदा मार्क हे प्रल्हादाचे गुरु आहे. त्यांनी रामदीक्षा दिली बरं का. आणि त्या दीक्षा घेतल्याच्यामुळं कित्येक प्रयोग केले, पण नाम भिजत नाही, जळत नाही बरं का, किंवा त्याला काही सुद्धा होत नाही बरं का. जुनी एक वाक्य बरं का, ते नाम असे बरं का, ज्योत से ज्योत जगते चलो. हा काय बोलतात? ज्योत से ज्योत जगते चलो, नाम की गंगा बहते चलो. ही नामाची गंगा आहे ना, त्या गंगेमध्ये तुम्ही बुडत नाही, त्या गंगेमध्ये तुम्ही तरून जाता. आणि त्या गंगेमध्ये तुम्ही एकदा प्रवेश केला ना बरं का, तुम्हाला कोणी सुद्धा अडवू शकत नाही. का अडवू शकत नाही बरं का? ऐका, ज्या वेळेला अंजनी मातेला हनुमंतांनी विचारलं, आई आपण ज्या कुळामध्ये आहोत, आपला उद्धार कशाने आहे? त्या वेळेला अंजनी मातेने सांगितलं, मी तपश्चर्या केलेले, तो ईश्वराचा शिवाचा अंश आहे, तू जा, ज्या ठिकाणी तुला द्रोण ब्राह्मणाची मुलं दिसतील तू त्यांची परीक्षा घे. आई परीक्षा कशी घ्यायची? आपण माकड आहोत, मार दगडी. मग काय होईल? तुला परीक्षा दिसेल. आणि एक दिवशी हनुमंतराय झाडावर बसल्यात, फळं खातात. तोपर्यंत राम लक्ष्मणांना पाहिलं लहान, आणि फळं मारली, पण हे काहीच करत नाही. पुढे येऊन दगड मारली, काहीच करत नाही. आईचं स्मरण केलं, आई त्यांची मी मस्करी करतो, पण ते काहीच बोलत नाही. आणि त्यावेळेला सांगितले, बाळा तू जेवढी तेवढी त्यांची मस्करी केली, तेवढी तेवढी त्यांनी काय केली? सहनशक्ती केली. हा पहिला मुद्दा बरं का. आपल्याला परमार्थकडे जायचे असेल, आपला देव करून घ्यायचा असेल बरं का, काय म्हणतो आपण?
तुझं व्हावा आहे देव तरी हा सण शक्ती पाहिजे. सण शक्ती तुमच्याकडं आली ना, फार मोठी कामं तुमची झाली म्हणून समजा. आणि ज्या वेळेला राम लक्ष्मणांची ओळख झाली, दोघांना खांद्यावर घेतले आणि त्यावेळेला काय केलं, त्यांना वाली सुग्रीवाकडे घेऊन गेले. कशाचा आधार? सण शक्तीचा आधार आहे. पुढे चला. ज्या वेळेला आपण या भक्ती तत्वामध्ये येतो त्यावेळेला आपली पण हीच अवस्था होतो. आपण बोलतो ना, देवा मी काय करू, संसार करू का पोट भरू. ही मोठी गडबड आहे बरं का, फार मोठी गडबड आहे. सांगायला सोपे आहे पण कठीण आहे. कारण या पोटाकारणे गा झालो पांगिला देवा. देवा पांगिल आहे. पोट भरण्यासाठी रात्रंदिवस तुमची आमची गडबड आहे. आलं का लक्षात? मग पोट भरायचा म्हणजे संसार करायचा का सांग देवा, आम्ही देव करायचा. गडबड होते. आणि स्पष्ट शब्दात सांगतो, कुठल्याच आईबापाला परमार्थ केलेला आवडत नाही. ते सांगतात अगोदर घरचा बघ. ही अज्ञानाची भाषा आहे बरं का. कुठल्याच आईबापाला आवडत नाही तुम्ही हे करावं म्हणून. पण ज्या वेळेला तो साधक दशेमध्ये जातो ना, हा देवाला विचारतो. हीच अवस्था तुकोबा सुद्धा विचारतील बरं का. कोणासाठी केला संसार सांग देवा. कारण आपल्यासारखे तुकोबा नव्हते बरं का, जागीरदार आहेत. किती संपत्ती मोजमाप नाही, पण शेवटी हा संसार घटत जातो, आटत जातो. आणि शास्त्र तेच सांगतं, ज्या वेळेला संसार घटत जातो त्यावेळेला परमार्थ रुजत जातो. आलं का लक्षात? आणि अवस्था अशी होते का तुकोबाची पत्नी रखमाई आणि मुलगा हा देह सोडून जातात. देह सोडून गेल्याच्या नंतर पूर्ण आता एक कथा आहे थोडीशी बरं का. काय होते, तुकोबा नाराज होतात. मी एवढं केलं, सगळं केलं, वडील गेल्यानंतर सांभाळण्याचा प्रयत्न केला, पण दोन कारणं पुढं आली. एक दुष्काळ पडला आणि प्रारब्ध. बरं का, प्रारब्ध जर बरोबर नसेल तर काय होईल मात्र सांगता येत नाही. याला काय म्हणतात माहिती का? संचित क्रिया बरं का आणि कर्म. संचित क्रिया आणि कर्म. संचित असेल तर बरोबर आहे, क्रिया चांगली असेल तर बरोबर आहे, पण कर्म बरोबर नसेल सर्वनाश होतो. काय चुकलं माझं? आणि तुकोबा इंद्रायणीच्या पलीकडे एका वडाच्या ढोलीमध्ये जाऊन बसले. जाऊन बसल्याच्या नंतर काय झालं, इकडे रखुमाईचा दिवस झाला, कोणी आला नाही. 14व्या दिवशी जिजाई आणि कान्होबा शोधायला निघले बरं का. हा प्रकार. पण मधल्या 14 दिवसामध्ये अशी गंमत झाली का तुकोबांचा पहिला अवतार आहे कोण? नामदेव महाराज. आणि नामदेव महाराजांना एक दिवशी भगवंत गोष्ट सांगत होते. अरे नामा ऐक रे, बोलतो तुझ्यासारखा पूर्वी एक कवित्व करणारा वाल्मिकी होऊन गेला, त्याने शतकोटी रामायण लिहिले. देवा त्याच्यात काय एवढा, मी करीन. आणि नामदेव महाराज बोलून गेले, पण आयुष्य कमी पडले. 14 लोकांना सरस्वतीचा आधार दिला, पण 4000 अभंग राहिले. म्हणून तुकोबाचा जन्म झालेला आहे. मागच्या जन्माची आठवण नाही. आता ओवी त्याच्यासाठीच घेतल्या, मागच्या जन्माची आठवण पाहिजे, आपण कोण आहोत. आणि नामदेवराय भगवंत येऊन तुकोबाला भेटले. म्हणे तुकोबा, म्हणे कोण? आम्हाला ओळखलं का? नाही बा, आम्हाला ओळखलं नाही. नाही, देवाच्या ध्यानात आले.
कारण बरं का, ह्या डोळ्याने दिसते, हे जग दिसते, दिव्य दृष्टीने दिसते, तो परमार्थ दिसतो बरं का. याला कारण काय माहिती आहे का? माऊलीची उभी आहे 4थ्या अध्यायामध्ये, मनाच्या कानी ऐकावे, बोल बुद्धीच्या डोळा देखावे, साठो वाटी घ्यावे चित्ताच्या. मनाच्या कानी ऐकावे, बोल बुद्धीच्या डोळा देखावे, साठो वाटी घ्यावे चित्ताच्या. श्री गुरुचा उपदेश कानातून जातो, तो मनाला लागतो आणि तो बुद्धीला लागतो, पण बुद्धीला पटल्याशिवाय अंतःकरणात जात नाही बरं का. ईश्वराची आपल्यावर कृपा होण्यासाठी हे 2 दरवाजे उघडावे लागतात, एक मनाचा दरवाजा आणि एक बुद्धीचा दरवाजा. अलग लक्षात. मन आहे ना काही वेळात हो बोलतो, पण बुद्धी काय करते? विचार करते. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझ्या. ही वैभवशाली सहसा होत बोलत नाही, आणि तिला एकदा जाऊन पटलं का मग तो चित्तामध्ये जाऊन बसतो बरं का. न चित्तामध्ये गेला ना मग तो काही केल्या निघत नाही. त्याला आपण काकडा बोलतो बरं का. बरं का. देह देवारा पाठ हृदय संपुष्ट, मध्ये कृष्ण मूर्त बैसविली, प्रेमाच्या पाण्याने प्राक्षाळीन तुझ, आत्मस्वरूप पांडुरंगा, प्रेमाच्या पाण्याने प्राक्षाळीन तुझ. आणि एकदा तो चित्तामध्ये गेला ना मग काही केल्या निघत नाही. याची दुसरी भाषा होते बरं का. ज्या वेळेला आपल्याला ईश्वराची प्राप्ती होते ना, देहाचा तादात्म्य भाव निघून जातो बरं का. मी ऐसे कोण आठवची नाही, मी कोण आठवण निघून जातो. हा पंचतत्वाचा शरीर आहे, हा दूर होतो. आणि काय होतो त्यावेळेला? त्याला तो बोध होतो. बोध दिला मज सांगाती बरं का. चालू लागलो सपाट, पावलो पंढरी पेट. बोध झाल्याच्या नंतर आपण इथे थांबत नाही, कारण आपण इथले नाहीच आहे. काय बोलतो आपण? देश वेश नवे माझा, सहज फिरत आलो, करू सत्ता कवणावरी, कोटे स्थिर राहिलो, आधार नाही कोणी, मज माय न बाप, दाते ओ दान करा, जाते पंढरपुरा, न्यामज तेतवरी, दाखवा कमाचा सोयेर. आपल्या इथं कोणीच नाही, मग आपण असे कसे बोलतो? याच घरात आपले आईबाप होते, याच गावात आपण होतो, पण या आपले नाहीत असं का बोलतो बरं का. त्यावेळेला ज्ञान होतं बरं का. संसाराच्या नावे घालून या शून्य, वाढता पुण्य. हा, हीच मोठी गडबड आहे. म्हणून आपले तुमचे माझे सगळ्यांचे आईबाप सांगतात संसार कर, परमार्थाचं नाव घेत नाही. हाच विषय बरं का. नचिकेत आणि उदालक ब्राह्मणाचा पण हाच विषय. तो सांगायचा इंद्र याग करायचा, शेती पिकवायची, यज्ञ करायचे आणि आनंदात राहायचा. बाबा किती वेळा जन्मा यावे, किती व्हावी. मग प्रत्येक जन्मात आपण यायचं, प्रत्येक जन्मात मरायचा. हा कुठला न्याय? मग त्यावेळेला भगवंत काय करतो? कोणाला तरी पाठवतो बरं का. कधी पाठवतो? आपण ज्यावेळेला चिंतन करतो बरं का, चिंतन करतो. आणि तो चिंतन म्हणजे बरं का, याला काय बोलतात? माऊलीची भाषा आहे तिथे, अमृत अनुभव सांगतात माऊली बरं का. हा झाड आहे, झाड बरं का. एकदा झाड आला ना, चिंतन करायला लागला ना, झाडाला अगोदर काय येते? फूल येतो. फूल आल्याच्या नंतर त्या फुलाचं रूपांतर कशामध्ये होते? फळामध्ये होते. आणि ते फळ एकदा पिकला का मग झाडाला आनंद. बोला, याला काय म्हणतात? चित सत आनंद. एकदा याच्यामध्ये भगवंताची भक्ती करीत असताना ह्या झाडाला
सुरुवातीला फूल येतो. फूल येणं म्हणजे काय होतं माहिती आहे का, त्याचा परमार्थ रुजू व्हायला लागला. रुजू झाल्याच्या नंतर हळूहळू काय होतो बरं का, तो परमार्थ गर्भ धरतो आणि गर्भ धरल्याच्या नंतर त्याला डोळे लागतात आणि डोळे लागल्याच्या नंतर एक दिवस त्याची प्रसूती होते. प्रसूती झाल्याच्या नंतरचा जो आनंद आहे ना, त्यावेळेला भगवंत सांगतात का आता तुला काहीतरी कळालं लागलं बरं का. याला काय म्हणतात माहिती का, संभूती जेते संभवे, विश्रांती जेते विसंबे, अनुभूती अनुभव जया. हे 6 शब्द आहेत, पण 6 शब्द आपल्याला पूर्ण उद्धाराला न्यायला पाहिजे, उद्धाराला नेतात बरं का. संभूती जेते संभवे म्हणजे जे संभव नाही ते संभव करायचे या मृत्यू लोकात, या मनुष्य देहामध्ये. असंभव संभव करायचे. संभूती जेते संभवे, विश्रांती जेते विसंबे. विश्रांती मिळतच नाही संसारी माणसाला बरं का. दिवस रात्र किती करू बरं का, तरी सुद्धा भागत नाही. विश्रांती जेते विसंबे, अनुभूती अनुभव जया. हा मुद्दा फार महत्वाचा आहे. अनुभव आला पाहिजे परमार्थात आपल्याला बरं का. अनुभव नावाचा पगार आहे. आपण रोज कामाला जातो, रोज संध्याकाळी आपल्याला काहीतरी मिळतो. परमार्थ कशासाठी करायचा बरं का, काहीतरी अनुभूती आपल्याला हवी आहे बरं का. अनुभव नावाचा एकदाला आपल्याला पगार मिळायला लागला ना, मग मात्र आपल्याला एवढा आनंद होतो, एवढा आनंद होतो का संसार सुद्धा आपल्याला करवशी वाटत नाही. का करवशी वाटत नाही, ते कुठेतरी आपल्यावर गुरुकृपा व्हायला लागलेली. गुरुकृपा झाल्याच्या नंतर आपल्याला ते बरं का, किम ब्रह्म किम अध्यात्म किम कर्म याची प्रचिती यायला लागते बरं का. मग आता तुम्ही ब्रह्म कशाला म्हणाल बरं का. आता तुम्हाला सांगतो, जे उघड्या डोळ्यांनी दिसतं ना, हे जग आहे ना, हे जगडंबर आहे बरं का. हे जगडंबर जाणार आहे, दिशे ते नाशे. जे तुमच्या डोळ्यात जेवढं दिसतं ना, जेवढं तुमच्या डोळ्यात जे दिसतं ते काय करणार आहे, जाणार आहे. मग देह सुद्धा जाणार आहे बरं का. प्राप्त घेतलेला आकार सुद्धा जाणार आहे, पण मात्र तुम्ही मात्र जाणारे विशेष आहे बरं का. तुम्ही जाणार नाही. मग तुम्ही जाणार नाही, मग आपण काय बोलतो, देह जावा अथवा पांडुरंग दृढ भावो. तो पांडुरंगला आपल्याला भावला पाहिजे, भावला पाहिजे. आता हे कशासाठी सांगतो, ज्या वेळेला भगवंत आले, तुकोबाला भेटले, पण तुकोबानी सांगितले तुला ओळखत नाही. मग तुझं देवो दृष्टी, तो दृष्टीने पाहू लागल्यानंतर लक्षात आलं, तुकोबा पहिल्या जन्मामध्ये बरं का राजेत राजे. आणि त्यावेळेला त्यांनी काय केलं माहिती आहे का, एकादशी व्रत केला. आणि एकादशी व्रत करीत असताना काय झालं माहिती आहे का, त्यांच्या राज्यातून गुलाबाची फुलं काय व्हायची, चोरीला द्यायची. चोर मात्र भेटायचा नाही. पुष्कळ प्रयत्न केले पण भेटला नाही. पण पुढे असं झालं, एक दिवशी जे रक्षक आहे त्या शाहीतले राजा चोर भेटले. अंबरीशी राजाच्या सेवकांनी सांगितले, म्हणे चला हाना बांधा. बोलतो त्या चोराला आणता येणार नाही. का आणता येणार नाही, ती स्त्री आहे. अंबरीश राजा आले, म्हणे आईसाहेब तुम्ही चोरी करता. हो. बोलतो कोण आहे, तो आम्ही इंद्र सभेतले अप्सर आहोत. मग चोरी कशाला करता, म्हणे इंद्रदेवासाठी. मग आज का गेला नाही, बोलतो माझ्या साडीला गुलाबाचा काटा लागला, उडता आला नाही. मग आता याला पर्याय काय, पर्याय काय बोलल्यानंतर ते सांगितला, आम्हाला एकादशी व्रताचं पुण्य द्या. आता एकादशीच माहीत नाही तर व्रत कोण देणार आहे.
म्हणे हे कसं असतं? बोला 2.5 दिवसाचा उपवास पाहिजे. अरे बापरे, म्हणजे दशमीला एक टाइम एकादशी जेवायची नाही आणि द्वादशी सोडायची. मग आता करायचं काय? म्हणून राजांनी गावामध्ये, अंबरीश राजांनी दौंडी पिटवली. कोणीतरी असा उपाशी आहे का? तर सेवक असतात, हुशार असतात. त्याच्यातलं राजा आपल्याच घरी माणूस आहे. कोण आहे? बोले आपल्या प्रधानाची जी पत्नी आहे ना, ती 3 दिवस जेवली नाही. तर राजा आला, बोलतो वहिनी काय झालं? ती रडतच बाहेर आली. बोलो राजा, आम्ही स्त्रिया आहोत. स्त्रियांचा धर्म काय? घर सांभाळणं. घरात असेल नसेल, कमी जास्त असलं तरी आम्ही ते सांभाळतो. तुमच्या राजदरबारामध्ये काय होतो ते आम्हाला काय माहीत? म्हणजे झालं काय? बोलतो तुम्ही काहीतरी यांच्याबरोबर वाद घातला आणि त्यांनी घरी येऊन मला मारता येईल तेवढी मारली. बोलतो हा 3 दिवस झाले मला उठवत नाही. राजा एका बाजूनी मनातून हसतोय आणि एका बाजूनं माफी मागतो. भले असू द्या, चला तुम्ही काही घेतलं का? बोलला पाणी सुद्धा घेतलं नाही. अप्सराला विचारलं हा उपास चालेल का? म्हणे चालेल. पाणी सोडलं, अप्सरा जायला निघाली. थांब, बोलतो हे उपवास कसं करायचं? मग त्या अप्सरीने सांगितलं दशमीला दुपारी जेवायचं, संध्याकाळी जेवायचं नाही, आणि एकादशी बरं का आपल्या अंगठी इथे एवढा पाणी राहतं तेवढाच घ्यायचा, म्हणजे 2-3 थेंब एवढंच, आणि बार्शीला पारायण सोडायचं. झाला. आणि अंबरीषाच्या राजामध्ये प्राणी सुद्धा एकादशी करायला लागले. पण मुद्दा असा झाला, हे तुकोबा सांगतात आता बरं का, तेव्हा मी अंबरीष होतो, पण देवा तुला आमची दया नाही आली रे. तुकोबा उलटे फिरले जराशे. एवढा व्रत आम्ही केला पण तू आम्हाला मोक्षाला नेलं नाही. चला पुढचा जन्म तुकोबा बरं का हे अंगत झाले. देवानी एवढी शक्ती दिली, ऐका, एवढी शक्ती दिली देवानी का रावणाला अंगदाचा पाय सुद्धा हलवता आला नाही. किती ताकद दिली बरं का. तो मुकुट ओढला आणि तोच मुकुट बिभीषणाला दिला. एवढी ताकद दिली. देव फसवाय बरं का. आमच्या भानुशालीच्या भाषेत सांगायचा देव भामटे आहे. आलं का लक्षात? देव फसवतो. तुकोबा बोलतात तेव्हा तू मोक्षाला आम्हाला पाठवलं नाही. चला अंगदाचा मी कोण झालो? उद्धव झालो. देवा मी लहानपणीत असताना माझ्या आईबापांनी ब्रह्मदेवाकडे पाठवलं. मला ब्रह्मदेवाकडं ब्रह्मज्ञान घेतलं आणि मी देवाला कृष्णाला येऊन भेटलो. सांगितलं देवा मी तुझ्या वंशात जन्माला आलो, मला तुझ्या बरोबर यायचंय. देव हो बोलला. उद्धवाला सांगितलं हो बोलला. पण ज्या दिवशी देव जायला निघाला, कोळ्याने बाण मारला, रक्त उसळलं. उद्धव आला, आता मी तुझ्या बरोबर येतो. देवानी उद्धवाला सांगितलं तू बद्रिकाश्रमाला जा. अरे मी 56 कोटी यादवांना शाप लागला, मी यादव असून मला शाप लागला नाही, कारण देवा मी तुझी भक्ती करीत होतो. तुझा अंगठा तोंडात घेऊन मी झोपत होतो, मला शाप लागला नाही. आणि आता शेवटच्या वेळी तुझी भाषा फिरली, तू झाला भामट्या. रागाला पुढे गेला. तोपर्यंत रुक्मिणी मातेला कळालं का देवाला बाण लागले. आणि त्यावेळेला दारुकाला सांगितले दारुका हा रथ घे, देवाला घेऊन ये, वैद्य बोलू आपण त्याला बरं करू. जा रथ घेऊन जसा दारुक आला, रथ इथे देव इथे वडाच्या, हे वडाचं झाड आहे, इथे असा देव पडलेला आहे, रावलं नाही, रथातून उडी मारली. पण परिणाम असा झाला तो रथ इंद्रदेवाचा आकाश मार्गाने गेला. हातातले पागे सुटले, देवाजवळ आला. देवा हे काय झालं? बोलतो तो नंतर विचार करू, तू घरी जा आणि रुक्मिणीला सांग का मी वैकुंठाला निघालो. अरे देवा तू बोलतोस काय?
तुझ्या मृत्यूची वार्ता सांगायला मी घरी जाऊ द्वारकेत, मी एवढा कालतोंडी आहे का रे बाबा, मी जाणार नाही. दारुक पण पुढे गेला. उद्धव दारुक काही अंतरावर उभे राहिले. असा कसा देव बोलतो? आयुष्यभर देवाची सेवा केली, पण देव आता शेवटच्या क्षणाला आपल्याला का असं बोलतो? तोपर्यंत मैत्रेय ऋषी आला. मैत्रेय ऋषीला देवानी सगळं ज्ञान सांगितलं आणि सांगितलं, जा बद्रिका आश्रमाला, बरं का, काय काका गेले विदुर काका, त्या विदुर काकाला सांग. मैत्रेय निघाला, नमस्कार केला, म्हणे काय बोल, देवानी मला सगळं सांगितलं. आता हे दोघे मिळून आले. देवा तुझी भाषाच कळत नाही आम्हाला, आयुष्यभर आम्ही परमार्थ केला. मी सुरुवातीला बोललो लिहून देतो तुम्हाला, जो या मांडवात आला, ज्यांनी भक्ती केली तो वैकुंठालाच गेला. मग आता ही भाषा माझ्या चांगलं टेलणार ना. देवाच्या लक्षात आलं का देवाची भाषा कळत नाही कोणाला. बरं का कळत नाही याचा उत्तर सांगतो. अगोदर देवानी यांना सांगितलं, मी एवढ्यासाठी बोललोय, तुमच्या हातातून मी गेल्यानंतर कार्य व्हायचे. तू जेव्हा सांगशील रुक्मिणीला त्यावेळेला ती वैकुंठाला येईल, तुझं मरण येत घ्यायला येईल. उद्धवाला सांगितलं, मला परत जन्म घ्यायचा नाही, पण हे ज्ञान राहिलं पाहिजे. हे ज्ञान सांगासाठी बद्रिका आश्रमाला जा. मग देवाची भाषा का कळत नाही ते सांगतो तुम्हाला. काय झालं माहिती आहे का? एक दिवशी दुपारी यशोदेकडे गोकुळच्या सगळ्या स्त्रिया आल्या, गवळणी. दुपारची वेळ, सगळ्या गवळणी आल्याच्या नंतर बसल्या. आता जेवून आल्यात म्हणून यशोदे मातेने सगळ्यांना ताक दिला. ताक सगळ्यांनी ताक घेतला. त्याच्यातली एक गवळण उभी राहिली आणि उभी राहिल्यानंतर सांगितले, का ग यशोदे, तुझा कृष्ण एवढ्या खोड्या करतो, कळतं का तुला? यशोदा उभी राहिली, म्हणे माझा कृष्ण किती खोड्या कळतं हे मला कळतं, पण माझा एक प्रश्न आहे, सांगा मला, अशी जगात कोण आई जन्माला आले का आपल्या आईचे, आपल्या मुलाचे, बरं का, जेवढ्या चुक्या आहेत ती आई पदरात घालीत नाही, पण ती गवळणी सुद्धा उच्च अवस्थेत असल्यामुळं ती सांगितले, आम्ही एवढ्यासाठी चालवत, तुला तुझ्या मुलाची चूक कळाली? हो बोलतो, बस आमचा एवढाच विचार आहे, तुझ्या मुलाची चूक होते, सुधार. गवळणी गेल्या. पण यशोदेला झोप आली नाही. नंद बाबा रात्री 10 वाजता आले मथुरेहून. विचारलं का झोप? बोलतो झोप आली नाही. आज सगळ्या गोकुळच्या स्त्रिया आल्या होत्या आणि माझी विनंती आहे, याला शाळेत घाला. बरं का, म्हणे कृष्ण कुठे झोपलाय? बोलतो, मला उठूच नको. नंद बाबा बरोबर 3 वाजता उठले, स्नान आंघोळ केली, झोपेतच त्याला रथामध्ये टाकला. कोणाला? कृष्णाला. आणि उज्जैनीला नेला. उज्जैनीला नेला सांदीपन ऋषींच्या आश्रमात. आपला मुद्दा ध्यानात ठेवा, देवाची भाषा कळत नाही याच्याबद्दल बोलतो. आता तिथे गेल्यानंतर नंद बाबांनी सांगितला का हा माझा मुलगा आहे, सांदीपनानं प्रार्थना केली, याला तुम्ही शिकवा. 64 दिवसामध्ये सगळं ज्ञान सांगितलं. सांगितल्यानंतर भगवंत निघाला, पण गुरुदक्षिणा पाहिजे ना. त्यावेळेला सांदीपनी सांगतात का कृष्णा, मी जे ज्ञान सांगितले तुझं तुला, माझ्याजवळचं काही नाही, पण मला काही दक्षिणा जर हवी असेल तर फक्त एक शब्द देतो. फक्त तू काय कर, जर तरची भाषा करू नको, आपलं रूप बदली करू नको. देव जोरजोरात असतो. हसल्यानंतर सांगतो, मी माझा जन्म याच्यासाठीच आहे. मी रूप बदली केलं नाही तर माझं लग्न होणार आहे. 16,008 स्त्री आहेत, तेवढी रूप घ्यावं लागणार आहे. कधी स्त्री व्हावं लागणार आहे, कधी पुरुष व्हावं लागेल, आणि माझी भाषा कोणालाच कळणार नाही, कारण माया माझ्या. मग सांदीपनाने सांगितलं,
तू माझा शब्द पाळणार नाही म्हणून तुला 3 शाप लागतील बरं का. एक गांधारीने दिला, कृष्णा सांग कुरुक्षेत्रावर तू होतो, सांग तुझ्या डोळ्यासमोर माझी मुलं मेली. हो आत्या बोलतो मेली. तू होता मग मी तुला शाप देतो. तुझ्या डोळ्या देखत माझी 100 मुलं मेली बरं का. तशी तुझ्या डोळ्या देखत 56 कोटी यादव मरतील. पहिलं मी 100 बोललो, मग एक कुठे? एक युत्सू नावाचा आहे बरं का. पहिल्या श्लोकात आहे गीतेच्या, धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र युत्सवा मामका पांडव किम कुर्वत संजया. हा युत्सव कोण आहे? ज्यावेळेला वाटागाठी झाल्या आणि बरं का देवांनी सांगितले त्यांना 5 गावं द्या. त्यावेळेला युत्सू बोलतो दादा दे ना 5 गावं बरं का. त्यावेळेला त्याला लात मारली आणि धर्माच्या पायावर येऊन पडला. धर्माच्या पायावर पडल्या, धर्माने उचलला, आलिंगन दिला. हे 2-5 मिनिटं आलिंगन दिलं. आलिंगन दिल्याच्या नंतर बरं का सांगितलं मी तुला सांभाळीन बरं का. आणि म्हणून तो एक युत्सव राहिला, बाकीचे सगळे गेले. हे सगळं कशासाठी सांगतो? एवढं ज्ञान सांगितलं तरी उद्धवाला मोक्ष दिला नाही. नामदेव महाराजांमध्ये आले, सगळं सांगितलं, पण शेवटी 4000 अभंग राहिले, तो कोबा झाले. मग त्या ठिकाणी बरं का काय झाला? गुरुकृपा झाली बरं का. गुरुकृपा झाली. मग गुरुकृपा कशाने होतो बरं का? सर्व धर्म परित्याजकम मामेकम शरणं व्रज हम त्वा पापोभ्य मोक्षयाम सुच. बरं का, तू सगळ्यांना काय कर? त्याग कर आणि माझंच भजन कर. एकदा का त्याचं भजन केलं ना, त्याचं भजन झाल्याच्या नंतर देव काय करतो? आपलंच करतो. मग त्याच्यासाठी आपल्याला कुठे यावं लागतो? जे ज्ञानगंगे न्हाले पूर्णता होनी धाले शांतीशी आले पालव नवी. या ज्ञानरूपी गंगेमध्ये तुम्ही आलात. ज्ञानगंगेमध्ये तुम्ही एकदा झाल्याच्या नंतर काय होते माहिती आहे का? अशी त्या साधकाची दशा होते बरं का. पांडुरंग ऐसी नाव तारू भाव असता सर्वताई फिरो नये. काय महाराज सांगतात? या पांडुरंग रूपी नावेमध्ये तुम्ही आलात ना, मग कुठे भरकटाचं नाही. पांडुरंग ऐसी नाव तारू भाव असता सर्वताई फिरो नये. आणि न फिरल्यामुळं तुका म्हणे चुकतील फेर पुन्हा नये जन्मास. या बरं का पांडुरंग रूपी जहाजामध्ये तुम्ही बसलात ना, तुम्ही वैकुंठाचे झालात. कारण माऊलीचं एक प्रमाण आहे, निवृत्ती ज्ञानदेवा सांगितले वर्म. निवृत्ती ज्ञानदेवा सांगितले वर्म तयाचा मार्ग अनुसरण गे माय. तयाचा मार्ग अनुसरण गे माय. कामारी कामारी होईन गे माय. काय सांगितलं? माझ्या श्री गुरुनी जे सांगितलं, निवृत्ती ज्ञानदेवा सांगितले वर्म. जो माझ्या दादानी श्री गुरु रायांनी जो मार्ग सांगितला तोच मार्ग धरायचा बरं का. तेने चिपंते चालू जाता न पडे गुंता कोटे काही. आहे कशासाठी सांगतो माहिती आहे का? प्रत्येकाला वाटतं मी मेल्याच्या नंतर वैकुंठाला जाईन का नाही. स्पष्ट लिहून देतो, तुम्ही वैकुंठाला जाणार. कारण ह्या जाजेमध्ये बसा, पांडुरंग रूपी जाजेमध्ये तुम्ही बसा. बसल्याच्या नंतर तुम्ही फक्त बसायचं आहे. आपण बोलतो ना अलीकडं ने मला पलीकडे, ती जहाज आपोआप नेणार आहे का? जे ज्ञान गंगे नाले पूर्णता होनी धाले शांतीशी आले पालव नवी. एकदा तुम्ही फक्त प्रयत्न करायचा, संसाराला त्यागायचा आणि या जहाजामध्ये येऊन बसा बरं का. का? आपला हा शेवटचा जन्म आहे आणि त्याचा आपण काय केला पाहिजे? पूर्ण उपयोग करून घेतला पाहिजे. म्हणून आणखी एक वाक्य
भगवंतानी अर्जुनाला सांगितलं बघा, तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारता तत्प्रसाद पराशांती स्थान प्राप्स्यसि शाश्वत. तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारता तत्प्रसाद पराशांती स्थान प्राप्स्यसि शाश्वत. त्याच्याशिवाय आणि त्याच्याशिवाय बोलायचंच नाही. आलो नये चालो नये सैरा वैरा काही बोलू नये. कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळा मार्ग प्रांजळ सकळास येते हाय अधिकार कलियुगी उद्धार. हरीच्या नामे तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती ऐसे बहुता ग्रंथी बोलिले. हे कशासाठी सांगतो? आपल्याला ज्ञान भक्ती याच्यातच आयुष्य घालवायचे. इतर 18 पुराणे 6 शास्त्र सगळे पण भरकटण्याची भीती आहे बरं का. म्हणून सोपी भक्ती करायची, देवाचं नामस्मरण करायचं, आणखी विचार करायचा नाही. म्हणून बरं का 9व्या अध्यायात ओवी सांगितले, जे नानगंगे न्याले पूर्णताहून दाले शांतीशी आले पाल व नवे. म्हणून सेवा तुम्ही आलात, वेळ बरोबर झाले, 2 मिनिटं राहिले, 2 मिनिटं अगोदर मी सेवेला पूर्ण विराम देतो. न्यूनते पुरते अधिक सरते घेऊन करून घ्यावे तुमचे विनमितसे. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. वासुदेव हरी वासुदेव हरी वासुदेव. यापासून